सर्वांना नमस्कार. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील काल मी काढलेले व्हिडिओ मी आपल्यासोबत शेअर करत आहे. त्यामध्ये आवाज थोडा प्रॉब्लेम झालेला आहे. त्या माईकने आवाज बरोबर कॅप्चर केला नाही. त्यामुळे मी आता त्यासोबत ऑडिओ क्लिप जोडून आपल्यासोबत हा व्हिडिओ शेअर करत आहे. आपण अवश्य पूर्ण पहा. चांगले व्हिडिओ क्लिप्स आहेत. आपणासही आवडल्यास नक्की लाईक करा. या वारकऱ्याने बघा विठ्ठलाची मूर्ती चांगली सजावट केलेली डोक्यावर घेऊन पालखी मार्गावर चालत आहे. यानंतर आपण पाठीमागून बघा श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वाहनांचा ताफा येत आहे, तो पाहूया. एकामागं एक असे बघा मोठा ताफा आहे. वारीचं पुढं नियोजन, कुठे अडथळा वगैरे आहे का नाही ते चेक करण्याकरता पुढे येत असतात. यानंतर बघा ही नगारखान्यासाठी नवीनच गाडी सामील केलेली आहे. ऋषिकेश असं लिहिलेलं आहे बघा त्यावर. पुढे अश्वांचं मुखवटे लावलेले आहेत आणि मागे नगारखाना जोडलेला आहे. त्यामध्ये नगारखाना वाजवत आहे. यानंतर बघा ही पालखी सोहळा, अजून 2 रिक्षा आहेत या. अशा प्रकारे बघा ही विश्वस्त मंडळीपैकी काही मंडळी आहेत श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील. थोड्या व्हिडिओ क्लिप मी घेतलेल्या आहेत. यानंतर बघा मानाचा नगारखान्याची बैलगाडी ही बघा. अनेक दिंड्या माऊलींच्या पालखी रथापुढे चालणाऱ्या आहेत. 27 दिंड्या माऊलींच्या पालखी रथापुढे चालणाऱ्या आहेत व रथाच्या पाठीमागे चालणाऱ्या ह्या 300पर्यंत दिंड्या आहेत. आणि ज्या बिगर रजिस्टर न झालेल्या अशा भरपूर दिंड्या आहेत. हे बघा माऊलींचं अश्व येत आहे. शितोळे सरकार यांची पूर्वांपार चालत आलेली परंपरा आहे, त्यांनी अजूनही राखून ठेवलेली आहे. त्यांच्याकडील दोन्ही अश्व माऊलींच्या सोहळ्यात सामील असतात. हे माऊलींच्या बघा. यानंतर बघा पाठीमागे सुद्धा दिंड्या येत आहेत. त्या भरपूर व्हिडिओ मी काढले होते, पण आवाजामुळे मी तुम्हाला पूर्ण दाखवू शकत नाही. पुढील कधी योगायोग आला तर आपण संपूर्ण दिंड्यांचे व्हिडिओ काढूया. ही थोडक्यात आपण काही दिंड्यांचेच व्हिडिओ दाखवत आहोत. भजन वगैरे चालू असतं. पुणे परिसरातून अनेक भाविक माऊलींच्या दर्शनासाठी येऊन अगोदरच थांबले होते. सकाळपासूनच गर्दी होत होती. आता बघा थोड्याच वेळात श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी रथ पुढे येत आहे आणि कार्यकर्त्यामध्ये उत्साह बघा की पालखी रथाला कुठेही अडथळा येऊ नये म्हणून दोन्ही बाजूने असे बघा माणसांचं जाळं केलेलं असतं आणि वारकऱ्यांना कुठलाही अडचण होऊ नये त्यामुळे सुद्धा हे नियोजन असते. माऊलींच्या पालखी रथाच्या पाठीमागून अनेक भाविक वारकरी येत असतात की आपल्याला पालखी रथाचं दर्शन घडावं अशा हेतूने भाविक वारकरी पाठीमागे येत असतात. सर्वांनाच दर्शन मिळत नाही, पण अनेक जण पालखी रथाला हात लागला तरी आपलं दर्शन झालं असं मान्य करतात. ही बघा माऊलींच्या पालखीसाठी रानवडे कुटुंबियांची बैलजोडी, सुंदर आणि उठाव अशी बैलजोडी आहे. ही बघा यंदाही माऊलींचा पालखी रथ नवीन बनवलेला आहे. श्री आष्टेकर पुण्यातील सराफा व्यापारी आहेत. त्यांनी आणि संस्थानांनी दोन्ही मिळून खर्च केलेला आहे. या ठिकाणी बघा पुणेकरांकडून माऊलींच्या पालखीतील जे मेन असतील त्यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. आपण पुढे पाहूया. अशा प्रकारे बघा पालखी रथ यावर्षी नवीन बनवलेला आहे.
पूर्ण नवीन नसला तरी बहुतेक काम नवीन केलेलं आहे. तर आता यापुढे बघा बैलजोडीपुढे त्यांचं सत्कार होत आहे. संचेती हॉस्पिटल या जवळच्या ठिकाणाहून हे व्हिडिओ क्लिप काढले होते. त्या भागातीलच हे सत्कार करत आहेत. त्यांना पुष्पहार देऊन माऊलींच्या पालखीची सोहळ्यातील त्यांचं सत्कार करत आहेत. अशा प्रकारे पालखी आता पुढे निघालेली आहे आणि पाठीमागे आपण पाहू शकता की अनेक भाविक दर्शनासाठी आतुर झालेला आहे. तर अशा प्रकारे बघा आपण हे दर्शन घ्या पादुकांचं. अशा प्रकारे बघा हा सोहळा संपन्न झालेला आहे. पालखीचा मुक्काम पुण्यामध्ये 2 दिवस असतो आणि पुण्यातून दिनांक 10 जुलै रोजी हा पालखी सोहळा पुढे सासवडकडे रवाना होईल. दिवे घाटामध्ये खूप मोठी चढाण आहे. अनेक भाविक वारकरी वृद्ध वयस्कर असतात, त्यांनाही थकवा जाणवतो. तशाच प्रकारची त्या ठिकाणी सोयीसुद्धा केलेली असते. तर आता मी एवढेच व्हिडिओ क्लिप दाखवत आहे. पुढील वेळेस आपण जास्तीत जास्त व्हिडिओ क्लिप दाखवण्याचा प्रयत्न करू व आवाजाची क्वालिटी आपण सुधारण्याचा प्रयत्न करू. हा व्हिडिओ आपण पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सर्वांचे आभार. थँक्यू.